सिया तिचं सकाळचं सगळं काम करून बाल्कनीमध्ये पेपर वाचत बसली होती. त्यावेळेस कुणीतरी गेट उघडत आहे असा तिला आवाज आला. त्यामुळे कोण आले आहे म्हणून तिने वाकून खाली गेटकडे पाहिले. सियाने जेव्हा गेटकडे पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले, कारण एवढ्या सकाळच्या वेळी तिचा मोठा भाऊ किशोर तिथे आला होता. किशोरच्या हातात एक बॅग होती. तो डायरेक्ट घरामध्ये आला. सिया पण स्वतःला सावरून खाली आली आणि तिच्या भावाला तिने पाणी पिण्यासाठी दिले आणि चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली. चहा करत असताना सिया विचार करू लागली की अचानक मोठा दादा कसा काय आला आहे. 3 महिन्यापूर्वी घडलेली घटना आठवून तिला वाटले की तिचा आता माहेरपणच संपला आहे. चहा ठेवून बाहेर सिया आली आणि भावाला फक्त तिने विचारले की सगळं ठीक आहे का. तो म्हणाला की हो, सगळं ठीक आहे. यापुढे तिचा भाऊ तिला काही म्हणला नाही, कारण तो जास्त बोलत नव्हता. त्यामुळे ते चहा पाहण्यासाठी किचनमध्ये गेली आणि असा पण तो जास्त बोलत नव्हता आणि सिया पण आजकाल जास्त बोलत नव्हती. त्यामुळे एकदम वातावरण शांत झालं होतं. सियाचा भाऊ किशोर पेपर वाचत बसला. त्यानंतर थोड्या वेळाने सिया दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली. सियाच्या नवऱ्याचं रुपेशचं एक जवळच कपड्याचे दुकान होतं, त्यामुळे तो दुपारी जेवण्यासाठी घरी येत नव्हता. तिचा नवरा जेव्हा घरात आला समोर किशोरला पाहून तो जरा दंग झाला, पण पाहताच त्याने त्याला नमस्कार केला. दोघांच्या मध्ये सिया आली आणि म्हणाली की जेवण झालं आहे, मी जेवण वाढते. जेवण करत करत तुम्ही गप्पा मारा. दोघे पण हात धुवून डायनिंग टेबलवर जेवणासाठी येऊन बसले. सियाने त्यांना शांतपणाने जेवण वाढले. जेवण करत करत किशोर सियाच्या नवऱ्याला म्हणाला की दाजी, तुमचं एवढं मोठं घर आहे, तुम्हाला 2च मुली आहेत, तुम्हाला मुलगा नाही. आणि असा पण मुली परक्या असतात. उद्या तुमच्या दोन्ही पण मुलींचे लग्न होईल आणि जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्या पाहुणे असतील. सियाचा नवरा किशोरला म्हणाला की मेहुणे साहेब, तुम्हाला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला, मला तुमचं बोलणं समजत नाही. हे बघा, जे घर बाबाने सियाच्या नावावर केले आहे ते तुम्ही विका. मी त्या घराला विकत घेतो, कारण मी विचार केला आहे की आम्ही ज्या घरात राहत आहोत ते घर मी माझ्या छोट्या भावाला देणार आहे आणि सियाच्या नावावर जे घर आहे ते मी घेणार आहे. यासाठी माझा भाऊ पण माझी मदत करायला तयार आहे आणि त्याच्या घराची किंमत 50 लाखाच्या वरती नाही. हवं असेल तर तुम्ही चौकशी करू शकता. सियाचा नवरा खूप व्यवहारशील माणूस होता. तो म्हणाला की मेहुणे साहेब, शांतपणे जेवण करा, आराम करा. संध्याकाळी आल्यावर आपण या गोष्टीवर चर्चा करू. सियाचा नवरा जेवण करून गेल्यावर किशोर सियासोबत काही सुद्धा बोलला नाही. तो जाऊन गेस्ट रूममध्ये आराम करू लागला. तिच्या भावाच्या बोलल्यामुळे कुठे ना कुठे सियाचं मन दुखलं होतं. त्यामुळे तिचं जेवण्याचे मन झाले नाही. त्यामुळे तिने सगळं आवरून ठेवलं आणि बेडरूममध्ये तिच्या आवडत्या जागेवर जाऊन ती बसली आणि एकांतात तिच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सियाचे वडील एका कंपनीमध्ये काम करत होते. दोन्ही भावांच्या पाठीवर सियाचा जन्म झाला होता. छोट्याशा सियाचे सगळेच खूप लाड करत होते. बघता बघता सियाच्या वडिलांनी त्यांच्यासाठी जमीन खरेदी करून ठेवली. सियाला शिकायचे फार वेळ होते, परंतु सियाचे लग्न लवकरच झाले. सियाच्या वडिलांना जेवढे शक्य होईल तेवढं त्यांनी तिच्या लग्नात दिलं होतं, परंतु सियाची सासू खूपच रागीट आणि कठोर स्वभावाची होती. तिच्या वडिलांनी सियाला जेवढे पण पैसे दिले होते तेवढे पैसे घेऊन, दागिने घेऊन सासूने सियाच्या नणंदचे लग्न केले. आणि एवढं तिचं घेऊन पण तिची सासू तिला टोमणे मारत होती की तू माहेरकडून काहीच घेऊन आली नाहीस. सियाचा नवरा रुपेश पण तिचं काहीच ऐकून घेत नव्हता. तो तर त्याच्या आईचा आज्ञाकारी मुलगा होता. एके दिवशी तर छोट्याशा कारणामुळे सिया आणि सासूमध्ये थोडी भांडणे झाले. त्यामुळे तिच्या सासूला खूप राग आला. तिने रुपेशचे कान भरल्याने दोघे पण तिला म्हणाले की तू या घरातून निघून जा, आम्हाला तुझी काही सुद्धा गरज नाही. रुपेशने सिया आणि त्याच्या दोन्ही पण मुलींना रागाने माहेरी जाणाऱ्या बसमध्ये बसवलं. माहेरी गेल्यावर थोडे दिवस माहेरमधले खुश होते. मुले पण तिथे आनंदात खेळत होती, परंतु आपली मुलगी माहेरी का आली आहे हे मात्र आईला माहीत नव्हते.
बोलत बोलत तिची आई तिला म्हणाली की अगं सिया बाळा, अचानक तू कशी काय आली आहे? सगळं काही ठीक आहे ना? सियाने काहीही न लपवता सगळं काही तिच्या आईला सांगितले. तिची आई तिला समजायला लागली की हे बघ बाळा, आता तुझे सासरच तुझं घर आहे. परिवारामध्ये भांड्याला भांडं लागतच असतं, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष देऊन पुढे आयुष्य जगायचं असते आणि हेच आपल्या स्त्रियांचं खरं आयुष्य आहे. पण एका आठवड्यानंतर रुपेशच्या आईला काम होत नव्हतं, म्हणून तो सियाला घरी नेण्यासाठी आला. रुपेशसोबत जाण्याव्यतिरिक्त सियाला दुसरा कोणताच मार्ग सुचत नव्हता, त्यामुळे ती त्याच्यासोबत जाऊ लागली. जाताना पण सियाच्या आईने अजून एकदा तिला कानमंत्र दिला की सहन कर, जेवढे तू सहन करशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. सासरी आल्यावर अचानक खूप बोलणारी, अल्लडपणा करणारी सिया एकदम शांत आणि गंभीर झाली. काळानुसार तिचे सासू सासरे पण हे जग सोडून गेले आणि आई पण तिला सोडून गेली होती. आता माहेरी आई नव्हती, त्यामुळे तिला जास्त माहेरी जाऊ वाटत नव्हतं. परंतु वडील होते ते पण सारखे आजारी असायचे, त्यामुळे कधी कधी सिया तिच्या वडिलांना पाहण्यासाठी माहेरी जात होती. कामासाठी सियाचा छोटा भाऊ दुसऱ्या शहरात राहत होता आणि सियाच्या माहेरच्या घरात तिचा मोठा भाऊ, वडील राहत होते. दोन्ही मुलांच्या सुखसुविधानुसार सियाच्या वडिलांनी तसंच घर बांधलं होतं. रिटायरमेंटनंतर झाल्यावर सुद्धा सियाचे वडील काम करत होते. त्यांचे दोन्ही पण मुले त्यांना सांगत होती की आपल्याकडे घरदार सगळं काही आहे, मग आता काम करण्याची काही गरज नाही. पण सियाचे वडील हसून तो विषय टाळत होते. काही दिवसानंतर सियाच्या भावाचा तिला फोन आला की बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे, बाबांना तुला भेटायचं आहे. सिया ताबडतोब माहेरी निघाली होती. तिने वडिलांकडे पाहिलं तर तिचे वडील तिचीच वाट पाहत बसले होते. त्यांची जड जीभ झाल्यामुळे जास्त काही त्यांना बोलता येत नव्हतं. ते फक्त हाताने इशारे करत होते. त्यांचा इशारा समजून सियाचा मोठा भाऊ किशोर म्हणाला की बाबा, तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका, तुमच्यानंतर आम्ही सियाची खूप चांगली काळजी घेऊ. हिचं माहेर पण कधी संपणार नाही. सियाच्या वडिलांचे वय झाले होते, त्यांचा मृत्यू जवळ आला होता. बाबा गेल्यानंतर 13 दिवस कसे संपले हे सियाला कळालेच नाही. सगळे पाहुणे निघून गेले, फक्त तिच्या दोन्ही वहिनीच्या माहेरचे पाहुणे राहिले होते. सगळे वडिलांचे विधी झाल्यानंतर सिया म्हणाली की मी पण आता सासरी जाते आणि ती जायची तयारी करू लागली. सियाच्या वहिनींनी सियाच्या मुलांना जे काही खाऊ आवडतं ते खाऊ बांधून तिला दिला. सिया तिची बॅग घेऊन बाहेर निघालीच होती, तेव्हा तिथे तिचा मोठा भाऊ किशोर आला आणि म्हणाला की थांब सिया, आज जाऊ नकोस, उद्या जा. सियाला समजलंच नाही की आज काय आहे, त्यामुळे तिचा भाऊ तिला इथे थांबवत आहे. दुपारच्या वेळी किशोर एका माणसाला घेऊन घरी आला. घरातील सगळे एकत्र हॉलमध्ये बसले होते. हळूहळू सगळ्यांना कळाले की किशोर वकिलांना सोबत घेऊन आला आहे. त्यांना समजलं होतं की आता काहीतरी होणार आहे आणि त्या वकिलापाशी सियाच्या वडिलांचे मृत्यूपत्र होते. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की हे जे घर आहे ते दोन्ही भावांच्या नावावर आहे आणि सियासाठी याच शहरात छोटंसं घर विकत घेतलं आहे आणि ते घर तिच्या वडिलांनी सियाच्या नावावर केले आहे आणि जमीन पण सियाच्या दोन्ही भावांना दिली आहे. आणि सियाच्या आईचे जेवढे दागिने होते ते निम्मे दागिने दोन्ही सुनांमध्ये वाटून घ्यायला सांगितले आणि आपलं काम करून वकील साहेब तेथून निघून गेले. वकील गेल्यानंतर सियाच्या दोन्ही भावजया तिला टोमणे देऊ लागल्या की लग्नाच्या वेळेस आम्ही तुम्हाला किती दागिने पैसे दिले होते, तरी पण तुम्हाला ते कमी पडले. तिच्या मोठ्या भावाने रागात त्या घराचे पेपर सियाच्या हातात दिले आणि तो तिला काहीच बोलला नाही. एवढंच काय, घरातलं कोणी सुद्धा तिला काही म्हणाले नाही. तिच्या भावजांनी तिला जे काही खायला तिच्या मुलांसाठी दिले होते ते सगळे बॅगीमधून काढून माघारी घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी सिया तिच्या सासरी निघून गेली. तिला आता कळालं होतं की माहेरी तिचं आता काहीच उरलं नाही. या घटनेला 3 महिने झाले होते आणि आज अचानक तिचा मोठा भाऊ तिच्या सासरी आला होता. सियाची एक मुलगी 18 वर्षाची आणि एक मुलगी 15 वर्षाची होती. त्या दोघींना पण किशोर काहीच बोलला नाही. अचानक तिला चहाचा सुगंध येऊ लागला, त्यामुळे तिचे पाय आपापच किचनकडे गेले. तिथे जाऊन सियाने पाहिले तर तिची मुलगी चहा बनवत होती. ती सियाला म्हणाली की आई, आज मोठे मामा अचानक आपल्या घरी
कसे आले आहेत? ते आम्हाला काहीच बोलले नाहीत. कदाचित ते आज रस्ता चुकले आहेत का? आजोबांच्या जाण्यानंतर त्यांनी एकदा पण तुला फोन केला नाही किंवा तुझी चौकशी पण केली नाही. सिया तिच्या मुलीला काही बोलणार तेवढ्यात तिचा नवरा रुपेश बाहेरून आला होता आणि तोपर्यंत तिचा भाऊ किशोर पण रूममधून बाहेर आला. थोड्या वेळानंतर दोघे पण हॉलमध्ये बोलत बसले. सियाने त्या दोघांसाठी पण चहा नेऊन दिला. चहा पित पित रुपेश किशोरला म्हणाला की मी त्या घराची किंमतीबाबत चौकशी केली आहे. साधारण 50 लाखपर्यंत त्याची किंमत येत आहे. ठीक आहे, ते घर मी विकून तुम्ही जे पैसे देताल ते पैसे मी सियाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. ते पैसे मुलींच्या लग्नात उपयोगी पडतील. किशोर म्हणाला की ठीक आहे, घरी जाऊन मी आणि माझा छोटा भाऊ मिळून 1 महिन्यात तुमचे पैसे देण्याचा प्रयत्न करेन. हवा असेल तर आम्ही 1-2 लाख अजून द्यायला तयार आहे. शेवटी पैसे बहिणीच्याच घरात जाणार आहेत. आणि किशोर खुश होऊन म्हणाला, सिया मी बरोबर बोलत आहे ना? त्यानंतर किशोर रुपेशला म्हणाला की थँक्यू दाजी, मला टेन्शन आलं होतं की यासाठी तुम्ही तयार होचाल की नाही. मोठी मुलगी किचनमधून बाहेर आली आणि ती सगळ्यांना म्हणाली की हे बघा, ते घर आईच्या नावावर आहे. ते घर आजोबांनी आईसाठी दिले आहे. तुम्हा दोघांना हे वाटत नाही का की या बाबतीत एकदा आईला विचारून बघावं की तिचं काय मत आहे? तिला ते घर विकायचं आहे की तिच्या नावावर ठेवायचं आहे? माहेरची म्हणतात की सासर तुझं घर आहे, सासरची म्हणतात की माहेर तुझं घर आहे. नेमकं आईचं घर नेमकं कोणतं आहे? जे तिचं हक्काचं घर आहे ते तर तुम्ही तिच्याकडून हिरावून घेऊ नका. मोठ्या मुलीचं बोलणं मध्येच काटत रुपेश म्हणाला की अगं बाळा, हे घर तुझ्याच आईचं आहे की? बाबा तुम्ही हे काय बोलत आहात? मला कळत आहे. तेव्हापासून तर तुम्ही आईला नेहमी हेच म्हणता की हे तुझं घर नाही. आज आईकडे स्वतःचं असं घर आहे तरी पण तिला एकदा पण तुम्ही विचारत नाही की ते घर तुला ठेवायचं आहे का की विकायचं आहे? तुम्ही दोघं तिच्या मनात काय आहे हे तुम्ही काही जाणूनच घेत नाही. त्यानंतर ती तिच्या आईकडे पाहत म्हणाली की आई, जिथे गरज आहे तिथे बोलत जा. तू नेहमी शांत कशी राहू शकतेस? हे बघा मामा आणि बाबा, ते घर आईचं आहे आणि ते घर आईला विकायचं नाही. आई, हेच आहे ना तुझ्या मनात? मी बरोबर बोलत आहे ना? आपल्या मुलीचं बोलणं ऐकून सियाच्या डोळ्यात चमक आली आणि आनंदाने डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. तिने लगेचच सांगितले की मला हे घर विकायचे नाही, ते माझं घर आहे. आणि तिने आपल्या मुलीला घट्ट मिठीत पकडले. लहानपणापासून प्रेमाने वाढवलेली एक दिवस परकेच्याच घरी जाऊन राहते. वडिलांना कॉलवर हे आणा ते आणा सांगणारी मुलगी नवऱ्याला सांगताना मात्र 10 वेळा विचार करते. आईला कामात मदत करताना तोंड वाकडं करणारी मुलगी सासरी जाऊन 5 माणसाचा स्वयंपाक एकटीच करते. भावाच्या खोड्या काढत घरभर बागडणारी मुलगी सासरी जाऊन मात्र 100 वेळा विचार करून वागते. जर काही झालं तर रडून घर डोक्यावर घेणारी मुलगी आता कोपऱ्यात जाऊन एकटीच रडून घेते. लग्नाआधी आई वडिलांकडे अवखळ अल्लड वागणारी मुलगी लग्न झाल्यानंतर मात्र परक्या लोकांनाही मोठ्या मनाने आपलं करते. खरंच मुलगी होणं सोपं नसतं. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.